पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार तारीख 9 जुलै. पहिले वाचन होशेय अध्याय 11 ओवी 1, 3-4 आणि 8-9. परमेश्वर असे म्हणतो, इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली. मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलावले. मीच एफ्राईमास चालावयास शिकवले. मी त्यांस आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांस बरे केले, पण ते त्यांस ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेम रज्जूंनी मी त्यांस सोडले. बैलाच्या गळ्यातले जोते सैल करण्यासारखा मी त्यांस झालो. त्यांस मी ममतेने खाऊ घातले. माझे हृदय खळबळले आहे. माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही. मी इफ्राईमाचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही, कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे. मी क्रोधावेशाने येणार नाही. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे परमेश्वरा, आपला मुखप्रकाश आम्हावर पाड, म्हणजे आमचे तारण होईल. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 10 ओवी 7-15. येशूने आपल्या 12 शिष्यांना खालीलप्रमाणे शिकवले. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठरोग्यांस शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका. वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण काम करायचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो. ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हास खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. स्वर्गाचे राज्य. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे म्हणजे नक्की काय? ते आपल्या भोवती आहे, आपल्यामध्ये आहे, हे आपल्याला कसे काय समजेल? येशू इमॅन्युएल आहे. तो आम्हाबरोबर आहे. तोच आहे आपला शांतीदाता, आरोग्यदाता, जीवनदाता आणि स्वर्गराज्याचा प्रणेता. जेव्हा आपण येशूचे वचन पाळतो, त्याची शिकवण अंगीकारतो व त्यानुसार वर्तन ठेवतो, सत्कृत्य करतो, प्रेम, दया व क्षमा यांना प्राधान्य देतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की आपण स्वर्गराज्य प्रस्थापित केले आहे. या सर्व गोष्टीमुळे आपल्याला न्यायाच्या दिवशी अगदी सोपे जाणार आहे. होशेय संदेष्टा सांगत आहे की इस्रायली लोकांनी अद्याप भंग केला तरी परमेश्वर क्रोध व्यक्त करत नाही. तो फक्त प्रेम व कळवळा व्यक्त करतो. आपण कितीही कठोर वागलो तरी एक ना एक दिवस आपल्याला येशूच्या मार्गावर चालावेच लागेल, कारण आपला परमेश्वर इतका प्रेमळ आहे. मग आपण त्याच्यासारखे प्रेमळ का असू नये? आपल्याच प्रेमाखातर परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्राचे वधस्तंभावर समर्पण केले.